श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज आपण बनवणार आहोत उडदाचे पापड. तर ते कसे बनवले जातात मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर मी आता पापड लाटलेले आहे तुम्हाला दाखवते. रामबंधू उड़द स्पेशल मसाला युक्त पापड आटा, पाणी डालो पापड बेलो. तर हे पापडाचं 1 किलोचं पॅकिंग आहे आणि 260 रुपयाला भेटतं. तर आमच्याकडं जेव्हा म्हणतात की चैत्र महिना लागला की पापड करू नये लाल होतात, त्यामुळं हे पापड मी चैत्र महिना लागण्याच्या आधी केलेले आहे. आणि यावरती सर्व रेसिपी दिलेली असते, पण करणं आपल्या मतावरती असतं. तर इथं मी पीठ घेतलेलं आहे, एक ताट घेतलेलं आहे आणि चाळण घेतलेले आहे. तर मग आता आपण हे पीठ चाळून घेणार आहोत आणि पाणी पण घेतलेलं आहे. पीठ चाळल्यानंतर ते चाळून का घ्यायचं आहे, कारण त्यामध्ये जो मसाला असतो ना, ज्यावेळेस आपण पापड लाटतो तेव्हा ते पापड फाटतात. त्यामुळं हा मसाला थोडासा आपण चाळून घेतल्यानंतर तो थोडासा मिक्सरच्या भांड्यामधून काढून घ्यायचा आहे, किंवा आपण त्याला खलबत्त्यामध्येही बारीक करू शकतो. तर आता मी इथं पीठ पूर्ण जे आपलं 1 किलोचं पॅकेज आहे ते चाळून घेत आहे. अशा प्रकारे आपलं पीठ चाळून झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून त्याचं वाटण काढून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, थोडासा जो जाडसर मसाला आहे तो वरती निघतो. तो आता मी एका डिशमध्ये घेतलेला आहे. आणि एका डिशमध्ये घेतल्यानंतर आपल्याला पापडाला लावण्यासाठी पीठही बाजूला ठेवायचं आहे. आणि समजा जर आपल्याकडं नसेलच तर आपण जे मूग डाळ आहे त्याचं पीठही लावू शकता. तर इथे मी थोडंसं पीठ काढून घेतल्यानंतर जे आपला मसाला होता तो बारीक केलेला होता मिक्सरमधून, आणि तो आता यामध्ये ॲड केलेला आहे. जास्त बारीक पण नाही करायचा आहे. तर आता आपल्याला याला मळून घ्यायचं आहे पाणी टाकून. जास्त जर करण्याची वेगवेगळी प्रत्येकाची पद्धत असते. कोणी गरम पाणी करूनही त्यामध्ये मसाला ॲड करून करतं, आणि मीही 2 प्रकारे करून बघितली. तर आता एक ज्या प्रकारे केलेले आहे ते प्रकारे मी तुम्हाला इथं दाखवते आहे. तर आता इथं आपण पाणी थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे, कारण हे पीठ जास्त पातळ चालत नाही. तर आता थोडंसं गोळा करून घेतल्यानंतर व्यवस्थित थोडंसं त्याला तेल लावायचं आहे, आणि तेलामध्ये पुन्हा आपल्याला ते मळून घ्यायचं आहे. मळून घेतल्यानंतर जास्त आपलं पीठ मळलं गेल्यानंतर एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये, कॅरीबॅगमध्ये, किंवा आपण ज्यामध्ये आटा होता त्या आट्यामध्येच हे पीठ ठेवल्यानंतर एक दीड तास चांगलं भिजवून द्यायचं आहे मस्त. आणि मग त्याच्यानंतर आपण पापड करायला घ्यायचे आहे. बघू शकता मी इथं जी पापडाचा आटा आणलेला होता त्यामध्येच हे पीठ ठेवलेलं आहे. आणि ते आता मी याला फ्रीज असेल तर फ्रीजमध्ये ठेवू शकता, नसेल तर नाही ठेवलं तरी चालेल, फक्त भिजवून द्यायचं आहे. आता बघू शकता तुम्ही आपलं पीठ असं पिवळसर दिसत आहे आणि मस्तपैकी झालेलं आहे. तर आता याला मी जो आपला वरवटा पाटा आहे त्यावरती कुटून घेणार आहेत. जर तुमचे वरवटा वगैरे नसेल, पाटा वगैरे नसेल, तर आता इथं आपण पाट्याला तेल लावून कुटून घेणार आहोत. तुमच्याकडे पाटा वगैरे नसेल तर तुम्ही जो आपला खलबत्ता आहे त्यामध्ये मुसळीने पीठ कुटू शकता. तर आता इथं तेल लावून पीठ कुटल्यानंतर त्याला आपल्याला अशा प्रकारे गोल करून घ्यायचं आहे. खूप नरम होतं पीठ कुटल्यानंतर. तर असं गोल करून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्या चाकूच्या साहाय्याने किंवा तुम्ही दोऱ्याच्या साहाय्यानेही त्याच्या लाट्या करू शकता. तर आता मी इथं एक ताट घेतला आहे आणि चाकूने याचा आता ज्या लाट्या आहे त्या करून घेणार आहे. छोट्या छोट्याच करायच्या आहे, कारण आपलं 1 किलोचंच पीठ आहे आणि करायला काही जास्त वेळ लागणार नाही. त्यामुळे छोट्या छोट्याच पापड आपल्याला आज करायचे आहे आणि खूप छान असे पापड बनतात. आता आपल्या इथं लाट्या करून झालेल्या आहे, आणि जेवढ्या लाट्या करायच्या आहे तेवढंच घ्यायच्या, आणि नंतर बाकीचं जे उरलेलं पीठ आहे तेही तुम्हाला पिशवीत ठेवायचं आहे, कारण ते पुन्हा कडक होतं. आणि जर कडक झालंच तर एक मुसळीच्या साहाय्याने पुन्हाही थोडं तुम्ही कुटू शकतात. तर आता इथे मी तुम्हाला पापड लाटून दाखवत आहे. छान असा पातळ पापड झालेला आहे आणि छोटे छोटेच पापड केलेले होते आपण. बघू शकता तुम्ही, विकत आणण्यापेक्षा आपले घरचे पापड केलेले कधीही चांगले असतात. तर बघू शकता तुम्ही मसाला पूर्णपणे त्यामध्ये मिक्स झालेला आहे आणि पापड मस्तही आपला फाटलेला वगैरे नाही आहे. तर आपला पापड ओके झालेला आहे. आता इथं पापड मी सुकत ठेवलं, जास्त सुकून नाही द्यायचे आहे पापड,
कारण ते नंतर वाकडे होतात, त्यामुळे एकावरती एक टाकायचे आहे आणि नंतर त्यांची अशी एकावरती एक ठेवून झुंड करून ठेवायचे आहे, जेणेकरून मग ते वाकडे होत नाही किंवा तुटत नाही. तर बघू शकता मी इथं सर्व पापड एकावरती एक ठेवलेले आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आपल्याला त्याला कवळवून द्यायचं आहे. कवळवून दिल्यास आपले पापड खराब होत नाही आणि जास्त दिवस टिकतात आणि त्यांना जास्त उन्हात नाही ठेवायचे आहे. सकाळचं जे कोवळं ऊन आहे तेच दाखवायचं आहे. आता आपले पापड वाळलेले आहे. तुम्हाला मी काही पापड भाजूनही दाखवते आणि काही तळून दाखवते. तर बघू शकता तुम्ही इथं आपले पापड भाजत आहे मी. खूप रुचकर असे पापड होतात आणि तुम्ही घरी डाळ आणूनही करू शकता. तर आता इथं मी पापड भाजून घेत आहे. आता बघा मी पापड कसे व्यवस्थित भाजलेले आहे आणि आता आपण तळून बघूया. तळूनही खूप छान लागतात. आमच्याकडं भाजून खाण्यापेक्षा तळून पापड सर्वांना जास्त आवडतात. आणि इथं आपले पापड झालेले आहे. तर बघू शकता तुम्हाला तळून आवडते की भाजून. आहारावरती असेल तर खूपच छान भाजले जातात, पण आता आपल्याकडं आहार नाही, मग आपल्या गावाकडं चुलीवरती जो आहार असतो त्यावरती भाजतात आणि ते पापड खरंच खूप छान लागतात. तर आपल्याकडं आता इथं चुलं नाही आणि जो आहार आहे तोही नाही, तर आपण इथं आता गॅसवर केलेला आहे. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर हे आहे भाजलेले पापड आणि हे आहे तळलेले पापड. तर अशा प्रकारे या पापडला तुम्ही तळूही शकतात आणि भाजूही शकतात. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जय जिजाऊ, जय शिवराय, वंदे मातरम. थँक्यू.